देवळातील गाणी चांगली आहे आहे. तर हाय खूप आणखी काय बोलताय ती कायचं काय संबंध. तर हाय गाईज, खूप म्हणजे जवळजवळ 3-4 महिन्यांनी आपण व्हिडिओ करते. आपण म्हणते खूप दिवसांनी व्हिडिओ करत असताना थोडासा हे होईल, पण बघ कसं करता तो. तर आता मी जाऊ देवळात बिल काढूसाठी. ये मरे एकटा आडू आणले गेले का अया पकड तरी मेल्या. ते असं देवळात आमचं झाड बिल काढतो. थोडासाच घे, सगळा घेशील तू. तर गाईज आता आमचे बेलपत्रा म्हणजे ते काढून झालेली आहेत. आता आम्ही जातो घरा. आणि खूप दिवसांनी ब्लॉग करण्याचं हे म्हणजे बघ कसं मारता तो. हां, ब्लॉग करण्याचं म्हणजे असं की माझं कॉलेज पण सुरू झालं, त्याच्यामुळे का वेळ नाही भेटत. म्हणजे भेटता पण तुम्ही रील वगैरे बघण्यात घालून टाकता असंच. आणि त्याच्यात वेळ गेला. आणि आमचा ॲडमिशनची जी 2025ची जी ॲडमिशनची जी प्रोसेस होती ना काही, ती खरंच म्हणजे खूप डिले केल्याने ह्या लोकांनी शिक्षण म्हणजे समजून जायचं नाही, खूप डिले केल्याने. त्याच्यामुळे ती आणखी काय रे त्याच्यामुळे आमचं ॲडमिशन लेट झाला. आणि मग त्याच्यामुळे कॉलेज पण आमच्या सगळ्यांचा लेट सुरू झाला. जवळजवळ आय थिंक रक्षाबंधनच्या 2-4 दिवस आधी आमचं कॉलेज सुरू झाला. त्याच्यामुळे सकाळी 7:30 जात ना आम्ही, ती दुपारी 1-1:30 किंवा कधी 2, कधी लवकर 12 वाजता असं येतं. हिला झोप येतं आणि झोपतं, त्याच्यामुळे वेळ नाही भेटणार. पुढचा स्टोरी थांबा सांगते. मग आमचं देऊळ आता स्नॅप नाही टाकलं देवळाचं, जाऊ दे. खय तो सापा आहे ते का हे का स्नॅप साप सांगता तो म्हणजे काय. हां, तर काही सांगत होते, लेट सुरू झाला ना कॉलेज. त्याच्यानंतर लगेच गणपती म्हटलं, गणपतीच ब्लॉगिंग करीन असं म्हटलंय. पण तुका काय ह्या जाता आहे का लयच डे कर. हां आणि जा. हां, गणपती ब्लॉगिंग करीन असं म्हटलंय खरा, पण गणपती पूर्ण आजारपणात गेलो. पूर्ण गणपतीत आमका कोणाकच धड बरं ना. म्हणजे जो तो तापान फणफडत होतो, उलटे म्हणजे वॉमिटिंग होत होती सारखी. त्याच्यामुळे ती पूर्ण गणपती गेली. त्याच्यानंतर म्हटलं दिवाळीत वगैरे करूया, कारण तसं मी देवळात येऊ नाही, त्याच्यामुळे व्लॉगिंग तर करूकच गावली नाही. पण दिवाळीत पण आमका करूक गावली नाही. दिवाळीत मी गेले मामाकडे, माझी आजीवाली म्हणून. त्याच्यानंतर आज मुहूर्त गावलं. भारी तर ना. आणि त्याच्यानंतर असं विषय होतो, काल मी असा सहज बघत होते फोन. तर थांब ना, बोलायला दे ना, नंतर ओ करत राहो. तर काल रात्री मी असो फोन बघत होते. माझ्या मनात दिला की आपण YT स्टुडिओ आपण म्हणजे यूट्यूब पण आपण तर बघितलंच नाही. आणि काय असं बघत होते, आमच्या इकडच्यानी थोड्या बहुत लोकांनी म्हणजे कमेंट केली नाही त्या जत्रेच्या व्हिडिओवर की खूप चांगला व्हिडिओ बनवलंस, असेच व्हिडिओ बनवत राहतो का, खूप शुभेच्छा, जत्रेचं खूप चांगला असा. आम्ही तो मोडके जत्रेचा व्हिडिओ गेला. पण हां है नाही तरी ढोरा नको तुझं तो एक बैल मारता आणखी धरू नको. मी काय एकटं थांबू. आमच्या मला अत्र्याचं कुत्रो येता आणि व्हिडिओ चालू तर त्याच्यामुळे मग तो ह्या सगळ्यामुळे झाला. मी दिवाळीत मामाकडे गेले आहे ऑब्व्हियसली, पण मी व्लॉगिंग वगैरे केलं नाही, कारण की मला बरोबर नाही वाटला. आणि दिवाळी म्हणजे अशी दिवाळी सेलिब्रेटच करू गावली नाही. आमच्या देवळात पण कार्यक्रम वगैरे होते, पण ते पण मी सेलिब्रेट म्हणजे काय म्हणतात ते शूट वगैरे काहीच नाही केलं.
गणपतीत आय थिंक थोडे बहुत मी ह्याचे जे व्हिडिओज होते भजनाचे आणि असतात कोकणात आपल्या भजनं असतात मग त्याचे थोडेफार व्हिडिओ केले आहे बट ते पण मी मग एडिट वगैरे करू विसरले. त्यामुळे व्हिडिओज म्हणजे अपलोडच कुठल्या ह्याच्यामुळे अपलोड करू पावलो नाही. मिनी व्लॉग पण म्हणजे माझे मिनी व्लॉग जे असतात ते पण सगळे अर्धेच असतात. आता होपफुली ते पण ट्राय करूया थोडे बहुत. आता शिमगे येतले आहेत शिमगे आय थिंक आणि हां आपल्याक आता 60वर आय थिंक 68 सबस्क्रायबर्स असतात बट एक सबस्क्रायबर जसं वाढत असतात तसं कॉन्फिडन्स म्हणतात ना तो येता लेवल कॉन्फिडन्स लेवल जी असतात ती थोडी थोडी वाढत जातात की बाबा हां ठीक आहे आपले पण वाढतात वगैरे वगैरे आणि सपोर्ट करणारी माणसं जर असतील ना तुमका तर थोडा अजूनच चांगला वाटता. नाही तर अदरवाईज तुमका हेट करणारे पण म्हणजे 1-2 व्हिडिओ माझ्याच लोकांनी खूप विचित्र कमेंट दिल्या नाही समोरच्या समोर विचित्र कमेंट तर जाऊ दे चल सोड मोरे ह्यांका बघता का नाही आपण आपलं काम करू आणि मी फर्स्ट टाईम करते त्याच्यामुळे माकाच माहीत नाही ना ब्रो अजून मला थोडं वेळ जाऊ तेव्हा जेव्हा मी थोडा बहुत प्रो होईन ना त्याच्यात तेव्हा मी समजू शकते की ब्रो मला असं व्हिडिओ करूचा किंवा अशी व्लॉगिंग करूची किंवा मला असे हा कॉन्टेंटने मला जाऊचा. सध्याक मी जे मला कॉन्टेंट्स भेटतात किंवा जे मी मला अवेलेबल असत किंवा हे असतं ते मी करत जाते त्याच्यामुळे समोरून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत असं नाही वाटत नका पण जी लोक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स करतात ना ब्रो ती खरंच माझ्या लय मनाची जवळ असतात आणि मला पण असं माझा थोडा ह्या करून आपलं म्हणतात ना यूट्यूब फॅमिली आहे माझी फॅमिली आहे असा बांधील की ब्रो बांधील की फॅमिली नाही बांधील की श्रीमंताची भाषा बांधील की तर तशी वेळी बांधील की माका पण तयार करायची असा तर चला आपण ट्राय करूया आणि होईत असं वाटतं. तर आता अनगो ढोरा येता ढोरा घेऊन आता त्याच्यासोबत घरात जाऊया आणि एवढंच होतं व्लॉग म्हणजे जसं व्लॉगिंग म्हणजे हे काय नाही होतं पण मी खूप दिवस झाले केले नव्हते काय तर हो त्याच्यासाठी होतं आणि व्हिडिओ आवडलो पटला असा काहीतरी तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि